मराठी अभिनेत्री गिरिजा ओक ही मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे। गिरीश ओक यांनी पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न केलं होतं, मात्र लग्नानंतर काही वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले। त्यावेळी त्यांची मुलगी गिरिजा ही फक्त 17 वर्षाची होती। आता आईवडिलांच्या घटस्फोटाबद्दल अभिनेत्री गिरिजा ओकने पहिल्यांदाच एक मोठा धक्कादायक खुलासा केला आहे, जो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। अभिनेत्री गिरिजा ओक म्हणाली, माझ्या आईवडिलांमध्ये बरेच मतभेद होते। या गोष्टी मला माहिती होत्या, मात्र हळूहळू या गोष्टी इतक्या वाढल्या की त्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला। आम्ही रोज या त्रासातून जात होतो, तेव्हा त्या वातावरणात मला काय होतंय हे कळतही नव्हतं। मला अचानक पॅनिक अटॅक यायचे, मला प्रचंड घाम यायचा, मला कसं तरीच फील व्हायचं आणि कुठेही व्हायचं, म्हणजे मी कॉलेजला जाताना किंवा लॅबमध्ये असतानाही। म्हणजे मी करत असलेल्या गोष्टींचं मला टेन्शन नव्हतं, पण इतक्या वर्षांपासून मी जो तणाव घेतला होता त्याला माझं शरीर अशा पद्धतीने प्रतिक्रिया देत होतं। पण हा तणाव आहे हे देखील मला माहिती नव्हतं। मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की मला काहीतरी होतंय, पण मला कळत नाहीये की काय होतंय। तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला कोणाशी तरी बोलायची गरज आहे। तेव्हा मग मी थेरपी आणि मेडिकेशन सुरू केलं। आईवडिलांच्या घटस्फोटाबद्दल मी कुणाशीच काही बोलले नव्हते, कारण काय बोलू हेच मला कळत नव्हतं। एका घटस्फोटित आईवडिलांची मुलगी असल्याचं ओझं घेऊन मी जगत आहे। एखाद्या कुटुंबात दुरावा येतो तेव्हा खूप गैरसमजही होतात आणि त्यावर काही उपायही नसतात, असे आयुष्यातील कठीण प्रसंगाविषयी गिरिजाने सांगितलं आहे। तर अभिनेत्री गिरिजा ओक बाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।